वसुदेवसुतं देवं कंसुरानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 18वा असणारा अध्याय. त्यामध्ये कालच्या पाठामध्ये आपण पाहिला 54वा असणारा श्लोक. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, की अशा प्रकारे संपूर्ण जी आहे दैवी गुणसंपत्ती असेल अथवा या ठिकाणी असणारी सात्विक गुणसंपत्ती, सर्वच्या सर्व सात्विक गुणसंपत्ती प्राप्त झाल्यानंतर काय होतो, तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. या न्यायाने काय होतो, ब्रह्मविद दुसरं काही होत नाही, ब्रह्मच होतं. आणखी काय होतं का, आणखी काय सिद्धी प्राप्त होती का, आणखी काय होतं का, असं काही दुसरं काही. ब्रह्मविद जो आहे, ज्या क्षणी तो सर्व अमानित्वादी विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती प्राप्त करून घेतो, त्यावेळेस काय होतं, त्यानंतर तो ब्रह्मविद होतो. आणि मग ब्रह्मविदाचं दुसरं काय होतं का, या लोकी त्या लोकी नाही, तर ब्रह्मविद ब्रह्म एवच होतो, तो ब्रह्मच होतो. म्हणजे अशा प्रकारे तो काय, अशा प्रकारे असणारा तो जो कोण असणारा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, त्याचं व्याख्यान आता काल झालं. न शोचित न कांक्षती, काही शोक करत नाही, कोणाकडनं काही अपेक्षा करत नाही. आणि अशा प्रकारचा जो आहे समस्त सर्वेषु भूते, सर्व भूतमात्रांमध्ये समान बुद्धी ठेवणारा, काल सांगितल्याप्रमाणे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिने शून्यचैव श्वपाके च पंडिता समदर्शन. पंडित जो आहे सर्वत्र समसमान बुद्धी ठेवणारा जो आहे तो मग भक्तिम लभते परम. अशा प्रकारचा जो आहे तत्वज्ञानी साधक ब्रह्मविद, त्याला काय करतो मी, मद भक्तिम परमेश्वराची असणारी जी काय ती पराम भक्ती जी आहे, श्रेष्ठ दर्जाची भक्ती. मग काय सांगितलं, मोक्ष कारण सामग्र्याम सांगितलं. भक्तिरेव गरीयसी, याच्यामध्ये सुद्धा भक्तीची अपेक्षा अंतःकरणाची असणारी आवश्यकता या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी काय, भक्ती पाहिजे. स्वस्वरूप अनुसंधान भक्ती इति, स्वस्वरूपाचा आनंद. भक्तीची व्याख्या आचार्य करते, पुन्हा पुन्हा स्व आत्म अवलोकन, स्वस्वरूप अनुसंधान पुन्हा पुन्हा करणे म्हणजेच भक्ती. आचार्य त्या ठिकाणी विवेकचूडानंदमध्ये व्याख्या करतात. म्हणजे अशा प्रकारे ती जी म्हणून त्या ठिकाणी असणारी ती ज्ञानी भक्ती, जी मागच्या पाठामध्ये सांगितले आर्तो जिज्ञासू आणि अर्थार्थी. आणि काय सांगितलं, ज्ञानीच्या वरदर्शव, तो ज्ञानी भक्त जो आहे, तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. जो ज्ञानी आहे तो कसा, एक भक्ती, त्याच्या मनामध्ये अन्यत काही नाही. म्हणून न शोचती न कांक्षती, एक भक्तिर्विशेष परमेश्वरच आहे. जसं प्रल्हादाचं आहे त्या ठिकाणी काय, नारायणच आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही. अशा प्रकारची जी असणारी भावने, ती भावना म्हणजे एक भक्तिर्विशिष्य, ध्रुवाची असणारी भावना. त्या ठिकाणी 8 वर्षाचा असतानाच जी भावना आहे की परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही, नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही, अशा प्रकारची असणारी अंतःकरणामधली जे काय आहे, यद्यत कर्म करोमि तत्तद अखिलम, ते सगळं काय तुझ्यासाठीच मी करतोय. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. की अशा प्रकारे जे काय आहे ते भगवंता तुम्हीच आहे, तुमच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे अनन्य भावाने, अनन्याश्चिंतयन्तो, मग अनन्य भावाने त्या परमेश्वराला ज्यावेळी तो शरण जातो किंवा ती असणारी अनन्य भक्ती भगवंत म्हणतात. मदभक्ती लभतेम पराम, त्याला तो असा प्रकारचा जो आहे की सर्व साधनांनी युक्त होतो, त्याला मी ती पराम भक्ती जी आहे, ज्ञानस्वरूप असणारी जी भक्ती आहे, ती ज्ञानस्वरूप असणारी पराम भक्ती जी आहे, ती मी त्याला त्या ठिकाणी प्राप्त करतो. आणि म्हणून अशा ततः ज्ञानलक्षणया, ज्ञानलक्षण भक्तीने नंतर काय करतो, अशा प्रकारे ज्ञानस्वरूप जी भक्ती आहे, चारी भक्तींमध्ये असणारी अत्युत्कृष्ट असणारी भक्ती प्राप्त झाल्यानंतर पुढे तो तत्वज्ञानी जो आहे तो पुढे काय करतो, ते 55व्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. की अशा प्रकारे भक्त्या माम अभिजानाति, ती ज्ञानस्वरूप भक्तीने, म्हणजे काय, परमेश्वर मीच आहे अशा प्रकारे, तत्त्वमसि अहम ब्रह्मास्मि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, ही जी महावाक्याच्या द्वारे जे स्वसंवेद्य तत्व प्राप्त करायचं आहे, ते प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारची असणारी ती भक्ती, त्या भक्तीने
काय करतो तो? भक्त्या माम अभिजानाती. अशा प्रकारे त्या असणाऱ्या ज्ञानस्वरूप भक्तीने मी कोण? अहम म्हणजे मी परमात्मा. काय? यावान अस्मी, की हा परमेश्वराचं हे स्वरूप हे असंच आहे. अशा प्रकारे तो कसं स्वरूप आहे परमेश्वराचं? तसंच चिदानंद स्वरूप हे त्याचं स्वरूप आहे. कसा परमेश्वर? सच्चित आनंद स्वरूप. तत्वबोधामध्ये त्याची व्याख्या आपण पाहिली. आता पुन्हा व्याख्या जास्त करत बसणार नाही. आता म्हणजे अशा प्रकारे असणार तो सच्चिदानंद स्वरूप जो परमेश्वर, त्या सच्चिदानंद परमेश्वराला काय करतोय? हा भक्त काय? भक्त्या माम म्हणजे मला काय करतो? अभिजानाती. तो काय जाणतो? कसं? यावान च अस्मी तत्वतः, की मी अशा स्वरूपाचा आहे, हे माझं वास्तविक स्वरूप आहे. त्या ठिकाणी दाखवलं भगवंतानी स्वतःचं असणारं स्वरूप. कधी? त्या ठिकाणी विश्वरूप दर्शनामध्ये मी कोण आहे, कशा प्रकारे सगळं जे काय आहे माझ्यामध्येच आहे. हे सगळं विश्वरूप जे दर्शन आहे, हे विश्वरूप दर्शन त्या ठिकाणी भगवंताने काय केलं? त्या ठिकाणी अर्जुनाला दाखवलं मी कोण, ते वास्तविक भगवंताचं असणारं स्वरूप सगळंच त्याच्यामध्ये. हे जे काय आहे अंतर्बही तत्सर्वम, सगळंच तोच भगवंताच व्याप्त झालेलं, भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी नाही. अशा प्रकारे असणारं काय? ते तत्वतः भगवंताचं स्वरूप आहे. आणि अशा प्रकारे भगवंताचं तत्वतः स्वरूप जो जाणतो तो काय करतो? तो माम तत्वतो ज्ञात्वा. तो मला काय करतो? तत्वतः जाणून काय? ज्ञात्वा जाणून काय करतो? विशदे तदनंतरम. ज्या क्षणी तो परमेश्वराला जाणतो त्याच क्षणी काय होतो? विशदे तदनंतरम. तो परमेश्वरामध्येच जसं ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या न्यायाने तो सुद्धा ज्या क्षणी जशी नदी ज्या आहे सागराला पाहिल्याबरोबर लांब आहे, अजून सागर गंगा सागर जे आपला आपण म्हणतो अजून बराच लांब आहे, परंतु ज्या क्षणी पाहते त्या सागराला तिथंच तिथं पाणी जे आहे ते आपण म्हणतो खारट व्हायला सुरुवात होते. म्हणजे का ज्या क्षणी पाहतो की परमेश्वरच आता बस परमेश्वरा व्यतिरिक्त काही नाही तत्वतः जाणलं, त्या क्षणीचे ज्ञान झाल्याबरोबर मग आणखी काय होणार आहे का? नाही, ज्या क्षणी ज्ञान होईल की परमेश्वर तत्क्षणी काय होईल? तत्क्षणी तो ब्रह्मच होतो, दुसरं काही त्याचं होत नाही. जशी नदीने ज्याप्रमाणे सागराला पाहिल्याबरोबर सागरच होते पाहिल्याबरोबर, त्याप्रमाणे हा याला त्या तत्वाचं एकदा ज्ञान तत्वतः जाणलं की हेच स्वरूप आहे परमेश्वराचं, याच्या व्यतिरिक्त जे काय आहे याच्यातूनच सगळं हे तत्वतः जाणल्यानंतर मग काय जाणण्यासाठी दुसरी गोष्ट त्याला राहत नाही. यज्ञात्वा जेन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवती ती सांगितलं की हे एकदाच मला ज्ञान प्राप्त झालं की काय हे परमेश्वरच आहे, की तुम्हाला दुसरं काही आता जाणून घ्यायची गरज राहत नाही, की ह्या व्यतिरिक्त आता काय करायचं आहे का? आता काही करायचं नाही. आता झालं श्रवण 2 वर्ष झालं तर काय नाही, मनन आणि निध्यासना स्थाणु निखन न्यायेन शास्त्र म्हणतं त्याला, की आता जो काही सिद्धांत द्याला काय तत्वतः वासुदेव सर्वम हा गीतेचा सिद्धांत, गीतेने सांगितलेला सिद्धांत की सर्व जे काय आहे हे वासुदेव स्वरूपच आहे, हाच आहे सिद्धांत गीतेने सांगितलेला. आणि म्हणून असा वासुदेव सर्व हा सिद्धांत एकदा तत्वतः दृढ झाला. आता या श्रवणाच्या माध्यमातून 2 वर्ष काय झालं, हा सिद्धांत आता दृढ झाला. मग आता काय केलं? त्याप्रमाणेच मनन निधिध्यासना त्याच्या अनुकूल असणारी साधना, जे जे काय कर्म करेल म्हणून यज्ञत कर्म करो, हे सगळं जे काय आहे परमेश्वरा तुझं पूजनच आहे. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवणनयनजम वा मानसं वा अपराधम विदितम विदितम वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो सांगितलं की अशा प्रकारे शरीर वाणी मनाने जी जी काय मी कर्म करतो ही सर्वचे सर्व कर्म यज्ञत कर्म जी जी कर्म करतो तत्तदखिलम ती सर्वच्या सर्व शंभो तवाराधम ती सगळी कर्म मी तुझ्यासाठीच करतो. तया सत्कर्मी रती वाढो. माऊली म्हणतात की सत्कर्म जी काय आहे त्यानंतर त्याच्या हातात होणारे सर्व कर्म जे आहे हे परमेश्वर प्रीत्यर्थम, दुसरं कुणाचंही नाही. दुसरं त्या ठिकाणी मला हे पाहिजे ते पाहिजे काही नाही, सगळं जे काय आहे परमेश्वर प्रीत्यर्थम परमेश्वरासाठीच ही मी करत आहे अशा प्रकारची असणारी दृढ भावना त्याच्या मनामध्ये त्या क्षणी निर्माण
हो ते आचार्य काय म्हणतात त्याच्या व्याख्या बघू 95व्या श्लोकाची आचार्यांचं असणारं भाष्य. आचार्य या ठिकाणी म्हणतात काय म्हणतात भक्त्या इति. भक्त्या काय माम अभिजानाति यावन. यावन म्हणजे अहम उपाधिकृत विस्तर भेद यह च अहम अस्मि वेधि विध्वस्त सर्वोपदादि भेद उत्तम पुरुष आकाशकल्प तम माम अद्वैत चैतन्य मात्र एक रसम अजरम अभयम अनिधनम तत्वतः अभिजानाति ततः माम एव तत्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरं मामेव ज्ञानानन्तरम् न अत्र ज्ञानानन्तरं प्रवेशक्रियेः भिन्ने वीक्षते ज्ञात्वा विशते तदनन्तरम् इति किं तर्हि फलान्तरभावात् ज्ञानमात्रमेव क्षेत्रज्ञं चापि मां विधि इति उक्तत्वात्. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात त्यानंतर म्हणजे त्या ज्ञानलक्षण समाधीनं भक्ताने अशा प्रकारे तो जो भक्त आहे एक भक्ती जो विशिष्यते असणारा तो भक्त त्या भक्ताने काय अशा प्रकारे ती त्या भक्त्याच्या अनुषंगाने तत्वतः भगवंताला जाणल्यानंतर हे सगळं वासुदेवच आहे अशा प्रकारे त्याला ज्ञान झाल्यानंतर म्हणजे सर्वत्र तो आता काय करतो दुसरं काही नाही संतांचे असणारे म्हणून त्या सर्वांना संतांना सुद्धा सर्वत्र काय एकच ज्ञान झालं वासुदेवच सर्व म्हणून त्या ठिकाणी म्हणतात अवघा रंग एकच झाला. रंगामध्ये आता फरक नाही. रंगी रंगला श्री मी तू पण गेले वाया सांगितलं. त्या ठिकाणी सर्व संतांचे असतील अभंग सर्व जे काय माऊलींचे असणारे ज्ञानेश्वरी असो गाथा असो सगळ्याच्या माध्यमातून हे एकच विचार पुन्हा पुन्हा प्रतिपादन करण्याचा त्यांनी सुद्धा या ठिकाणी विचार केला की काय अवघा रंग एक झाला बाकी काही नाही त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे ती भक्ती पराभक्ती की तत्वतः ह्या साधू संत महात्मे यांनी काय केलं भगवंताला तत्वतः जाणलं की हेच भगवंताचं स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप हा. की अशा प्रकारचा सच्चिदानंद स्वरूप जाणल्यानंतर मग त्यांना दुसरी गोष्ट मग काय त्यांना म्हणजे तेच आहे त्याच्यापेक्षा यस्मात परम न परमस्ति किंचित शास्त्र म्हणते त्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची दुसरी कुठलीच वस्तू नसल्यामुळे आता त्यानंतर काय प्राप्त करायचं म्हणून काय आता सगळं काय कृतकृत्योस्मी धन्योस्मी कृतकृत्योस्मी सांगितलं. शिष्य म्हणतोय गुरूंना शेवटी की धन्योस्मी कृतकृत्योस्मी मी काय झालो कृतकृत्य झालो. हे जे ज्ञान तुम्ही मला दिलं या ज्ञानाने मी धन्य झालो मी कृतकृत्य झालो. कारण का आता याच्यानंतर मला आता आणखी काही जाणण्यासारखं या संपूर्ण अखिलांडकोटी ब्रह्मांडामध्ये याच्यानंतर जाणण्यासारखी आता कुठलीही वस्तू राहिली नाही. म्हणून गुरुची प्रार्थना करतो शिष्य त्या ठिकाणी विवेक चूडामणीमध्ये हा श्लोक आहे. पुढे असो म्हणून या ठिकाणी काय सांगितलं पण त्यानंतर अशा प्रकारे तत्वतः भगवंताला जाणल्यानंतर त्यानंतर त्या ज्ञानलक्षण समाधिजन्य भक्ताने मला कसा आत्मत्वेन जाणतो आणतो भगवंताला म्हणजे काय तो भगवंत आणि माझा असणारं जे आत्मतत्व या चैतन्य जे तत्व आहे दोघांमध्ये समसमान आहे. तत्त्वमसी अलग जशी लाईट जी आहे सर्वत्र एक समान आहे. विद्युत उपाधी भेदात जरी भिन्न भिन्न त्या ठिकाणी दिसली तरी विद्युत शक्ती जी आहे ही शक्ती ज्याप्रमाणे सर्वत्र एक समान आहे तोच अर्थ आहे. सर्वांमध्ये असणारं जीवसृष्टीमध्ये असणारं जे चैतन्य आहे हे चैतन्य एक समानच आहे. चैतन्यामध्ये भिन्नता नाही. हे जाणणं म्हणजे तत्वतः जाणणं. म्हणजे अशा प्रकारे मला काय करतो तत्वज्ञानाने जाणतो म्हणजे मी जेवढा आहे मी जेवढा आहे म्हणजे उपाधीमुळे जितके माझ्या रूपाचे भेद झालेले आहेत आणि जो वस्तुतः मी आहे म्हणजेच परमार्थतः ज्या माझ्या ठिकाणी सर्व उपाधींचा नाश झालेला आहे आणि अशा प्रकारे हे जे काही सगळे भेद दिसतात आहे हे वास्तविक नाही. मग काय परमार्थतः म्हणजे वास्तविकपणे काय झालेलं आहे माझ्या ठिकाणी सर्व उपाधींचा नाश झालेला आहे. अलग अलग ज्याप्रमाणे घटामध्ये असणारा आकाश सर्वत्र एक समान आहे घटनाशानंतर सर्वत्र आकाश जसं एक स्वरूप होऊन जातं त्याप्रमाणे उपाधिकृत भेद वाटतात वास्तविक नाही. घटामध्ये आकाश असलं बिंडुकामध्ये आकाश असलं रांजणामध्ये आकाश असलं जसं आकाश सर्वत्र एकच आहे. घटादी उपाधी प्रच्छिन्न झाल्यानंतर तुटल्यानंतर छिन्न झाल्यानंतर ज्या आकाश सर्वत्र एकच होऊन जातं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा परमेश्वर सर्वत्र एकच आहे. ते सांगा परमार्थतः ज्या माझ्या ठिकाणी सर्व उपाधींचा नाश झालेला आहे आणि म्हणूनच उत्तम पुरुष म्हणून अभिमत असलेला जो मी आकाशाप्रमाणे मला उत्तम पुरुषात द्वाभिमौ पुरुषो लोके
क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तु अन्यः. म्हणजे तो उत्तम पुरुष आहे, म्हणजे सर्वत्र व्याप्त झालेला असा जो उत्तम पुरुष आहे तो कसा आहे? तो उत्तम पुरुष कसा आहे? तो उत्तम पुरुष म्हणून अभिमत असलेला जो मी तो कसा? आकाशाप्रमाणे असंगाने निर्विकार आहे. त्या आकाशाप्रमाणे माझा कुठेही संग नाही, माझ्यामध्ये कुठलाही विकार निर्माण झालेला नाही. आणि मी कसा आहे? त्या जन्मरहित, जरारहित आणि मरणरहित. हे कुठलेच गुण माझ्यामध्ये येत नाही. मला जन्म म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मला जन्म मरण आदी विक्रिया ज्या आहेत त्याच्यापासून मी काय लिप्त ज्याने होत नाही, अलिप्त आहे त्यापासून. म्हणून अशा प्रकारचे त्या जन्मरहित, जरारहित व मरणरहित असून केवळ कसा आहे मी? अद्वैत चैतन्य मात्र असलेल्या मला जो तत्वतः जाणतो केवळ अद्वैत असतो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सांगितलं. मनोबुद्धी अहंकार म्हणजे आत्मषटकामध्ये जे सांगितलं अतिशय सुंदर त्या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रशिव्ये न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. की अशा प्रकारे जे जे तू जाणतोय, जे तू मानतोय, हे सर्व जे काय जाणतो मानतोस ते वास्तविक मी नाही. मग मी कोण? सच्चिदानंद चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद असणार ते शिवतत्व जे आहे, ते सच्चिदानंद असणार शिवतत्व तेच मी आहे. आणि ते कसं आहे? ते आकाशाप्रमाणे असंग निर्विकार, जन्मरहित, जरारहित, मरणरहित. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तिथं हे नाही, क्रिया त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून अशा प्रकारातून केवळ अद्वैत चैतन्य मात्र, केवळ अस्ति इत्येव लब्धव्य तत्वभावेन चाप्यो सांगितलं. अस्ति इत्येव लब्धव्य कसं आहे सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी वेद सुद्धा पुढे जाऊन श्रुती म्हणते नेती नेती. त्याचं वर्णन काय करावं? यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही. म्हणून वेद साहित्य म्हणतात नेती नेती. काय सांगावं? मग दक्षिणामूर्ती म्हणतात मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्म तत्त्वम युवानम. दक्षिणामूर्ती म्हणून काय बोलावं? काय गुरोस्तु मौनम व्याख्यान शिष्यास्त जन्म संशया. या ठिकाणी असणारं अद्वैत स्वरूपात असणारी देवता, जे ज्ञान प्रदान असणारी देवता भगवानची दक्षिणामूर्ती, तिने काय केलं? म्हणून मौन काय बोलावं? परंतु त्या मौनामधूनच सगळं सांगितलं. गुरोस्तु मौनम व्याख्यान शिष्यास्तु छिन्न संशया. आणि त्या मौनात त्यांच्या मुखाकडे पाहिल्यानंतरच त्या दक्षिणामूर्तीच्या काय झालं? शिष्यांच्या मनामध्ये जे काही संशय होते सर्वच्या सर्व संशय काय झाले? निवृत्त झाले. या हृदयीचे त्या हृदयी ज्याला आपण म्हणतो की अशा प्रकारे. म्हणून तो कसा आहे? तो केवळ अद्वैत चैतन्य मात्र असलेला मला तो तत्वतः जाणत असतो. आणि ह्याप्रमाणे माझे ज्ञान झाल्यानंतर तो तत्क्षणी माझ्या ठिकाणी प्रवेश करीत असताना, म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराचं एकदा ज्ञान झाल्यानंतर तत्क्षणी अहम ब्रह्मास्मी एकदा ज्ञान झाल्यानंतर परत काय होतं का? परत काय होत नाही. ज्या क्षणी ज्ञान होईल त्या क्षणी तो काय? तो परमेश्वरामध्ये विलीन होऊन परमेश्वरामध्ये एकरूप भावाने, तिथे वेळ लागत नाही, त्या क्षणी त्या ठिकाणी तो काय? तो परमेश्वराशी एकरूप भावाने, त्याची एकरूप भावाने परमेश्वरामध्ये. आता हे विलीन होतो, हे होतं, हे सगळं आपले शब्द आहेत अलग लक्षात, पण तो त्याशी एकरूप भावाने परमेश्वरच त्या ठिकाणी होऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारे तत्वतः जाणतो. आणि याप्रमाणे माझे ज्ञान झाल्यानंतर तत्क्षणी माझ्या ठिकाणी तो काय करतो? प्रवेश करतो. ज्ञान आणि प्रवेश या दोन क्रिया येते. भिन्न भिन्न ज्ञान आणि प्रवेश, ज्ञान झाल्यानंतर प्रवेश, या ज्या दोन क्रिया आहेत या भिन्न भिन्न जरी येते वाटल्या तरी त्या विवक्षित नाही. ज्ञान ज्या क्षणी ज्ञान होईल त्या क्षणी त्याला काही विलंब नाही. झाल्याबरोबर परमेश्वर तत्वाचं यथार्थ ज्ञान झालं तर क्षणी तो विलीनच झाला त्या तत्वामध्ये. त्या ज्ञान झाल्यानंतर पुन्हा काय प्रक्रिया होते का? पुन्हा काही प्रक्रिया होत नाही तिथे. तो त्या क्षणी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद स्वरूप तो त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून तेच ठिकाणी या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला त्यांनी. ज्ञान आणि प्रवेश म्हणजे आता ज्ञान झालं काय? अहम ब्रह्मास्मी. आता काय? आता आम्ही ब्रह्मामध्ये प्रवेश करतो असं काय होत नाही. ज्या क्षणी ज्ञान झालं त्या क्षणी ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मदात कुर्ते. सगळी कर्म तत्क्षणी हजारो वर्ष गुहेमध्ये जरी प्रकांड काळ अंधार जरी असला, ज्या क्षणी त्या गुहेमध्ये एखादा
प्रकाशाचा झोत किंवा एखाद्या प्रकाशाची असणारी दिवा घेऊन आपण त्या गुहेमध्ये गेल्यानंतर तत्क्षणी जसं त्यामध्ये हजारो वर्षाचा असणारा अंधकार ज्या क्षणी मग दिवा घेऊन गेल्यानंतर काय नंतर पुन्हा काही वेळानंतर प्रकाश बाहेर जातो का काय होतो, ज्या क्षणी दिवा घेऊन गेलो त्या काळोख्या गुहेमध्ये त्या क्षणी त्या ठिकाणी प्रकाश झाला. तसं ज्या क्षणी ज्या ठिकाणी अंतःकरणामध्ये ते ज्ञान प्राप्त झालं तत्क्षणी तो ब्रह्मच झाला. त्याच्यामध्ये म्हणून ते ज्ञान झालं. आणि ज्ञानानंतर काय होतं का, ज्ञानानंतर काही होत नाही ते या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून ज्ञान आणि प्रवेश या दोन क्रिया येथे भिन्न भिन्न विवक्षित नाही. मग प्रवेश क्रियेने येथे काय विवक्षित आहे, दुसरे फळ नसल्यामुळे ज्ञानच येथे विवक्षित आहे. अलग लक्षात. मग प्रवेश केल्यानंतर दुसरं काय होतं का, दुसरं काहीच होत नाही. अलग लक्षात. नदी समुद्रामध्ये एकदा गेल्यानंतर दुसरं काय होतं का, दुसरं काहीच होत नाही, समुद्रच होते. त्याप्रमाणे एकदा ज्ञान झाल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती म्हणून सांगितलं. ब्रह्मच होतो. ब्रह्माव्यतिरिक्त याचा आणखी दुसरं काय, आणखी कुठल्या लोकात जाईल, या लोकात काही कुठेही जात नाही. तो त्या ब्रह्मभावालाच प्राप्त होतो. आणि म्हणून दुसरे फळ, म्हणून येथे काय त्याचं दुसरं फळ नाही. ज्ञान प्राप्तीनंतर आणखी काहीतरी होतो, आणखी ज्ञान प्राप्तीनंतर काही होत नाही. ज्ञान प्राप्तीचे नीट लक्षात ठेवायचं. आता काय हे सगळे कन्फ्युजनचे विषय आहेत वेदांत शास्त्रामध्ये. आणखी ज्ञान प्राप्तीनंतर आणखी काहीतरी करायला गेला, ज्ञान त्याच्यानंतर काय नाही. यस्य आत्मरतिरेवस्यात आत्मतृप्तश्च मानव आत्मनैवच संतुष्टा म्हणून सांगितलं. तस्य कार्यम न विद्यते. त्याला आता फक्त आत्म्याशीच तो काय तो आत्मतत्वाशीच रममान, त्याच्यामध्येच त्याला दुसरं कुठलंही काय आता काम राहिलेलं नाही. फक्त आणि फक्त त्या आत्मचेतन आत्म्याचं असणारं चिंतन, आत्मचिंतन, स्वस्वरूपाचं अनुसंधान एवढंच त्याला. आणि त्यामध्येच तो काय राहतो, नंदती नंदती नंदतेव. त्या ठिकाणी तो आनंदी त्या ठिकाणी राहतो. आणि म्हणून त्याला आता त्या ठिकाणी काय दुसरे फल नसल्यामुळे येथे ज्ञानच येथे विवक्षित आहे. ब्रह्मप्राप्ती हे ज्ञानाहून भिन्न असे वेगळे ज्ञानाचे फळ आहे असे मानता येणार नाही. म्हणून ब्रह्मप्राप्ती हे ज्ञानापासून भिन्न काहीतरी दुसरं फळ आहे प्राप्त होतं असं काय. ज्या क्षणी ज्ञान झालं त्या क्षणी त्याला ब्रह्मप्राप्ती झाली म्हणून ते दुसरं काही मानता येणार नाही. कारण का, कारण क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी या वचनांवरून ब्रह्म व आत्मा हे एकच असल्याचे सिद्ध होते. क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धी आणि सुद्धा त्या ठिकाणी तेच सिद्ध होते. तेव्हा ब्रह्म आपणच आहो या ज्ञानाशिवाय ब्रह्मप्राप्ती भिन्न नाही. ज्या क्षणी त्याला ब्रह्म आपणच आहो हे झालं त्या क्षणी त्याला त्याची ज्ञानाची प्राप्त होते. आणि म्हणून असे असूनही जाणल्यानंतर प्रवेश करतो अशा अर्थाचा ज्ञान आणि प्रवेश या क्रिया भिन्न भिन्न दर्शवल्यासारख्या दिसतात. पण ते दर्शवणे औपचारिक गौण समजावे असं पाहतो. परंतु ज्ञानप्राप्तीनंतर प्रवेश होतो हे जे काही इथं प्रक्रिया ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या प्रक्रिया इथं काय गौण औपचारिक समजावे. अलग लक्षात की ज्ञान झाल्यानंतर तो प्रवेश करतो. वास्तविक ज्या क्षणी ज्ञान होतं त्या क्षणीच तो ब्रह्म होतो. परंतु ज्या प्रक्रिया आहे शास्त्रीय भाषेमध्ये काय जी प्रक्रिया प्रत्येकाची ठरलेली आहे त्या अनुषंगाने या प्रक्रिया काय गौण औपचारिक की काहीतरी आता ते प्रकरण तिथं संपवलं पाहिजे म्हणून त्या औपचारिक गौण स्वरूपाने त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे त्या भक्तीच्या माध्यमातून त्या पराम जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला तो प्राप्त करतो. त्यानंतर मग काय होतो, अशा प्रकारे त्या ज्ञानाच्या जोरात ज्ञानभक्ती जी आहे त्या ज्ञानभक्तीच्या द्वारा ज्ञानाच्या द्वारा तो त्या परमेश्वराचा असणारा वासुदेव सर्व हे तत्वतः जाणून त्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. मग त्यानंतर काय, मग त्याच्यानंतर पुन्हा मग भक्ती जी आहे मग भक्तीचं बाकी काय करायचं त्याचं उत्तर पुन्हा 56व्या श्लोकातून सांगितलं. स्वकर्म आचार्य त्याचं असणारं विशेषण. आता इथं जे काही भाष्य आहे हे काय आता मधलं भाष्य काय आता घेणार नाही कारण आता आपल्याला एका आठवड्यात हे सगळं पूर्ण करायचं आहे. कारण बहुतेक आता गुरुपौर्णिमेपासून उपनिषद आरंभ होतील त्यामुळे आता मधला काही हा विषय घेणार नाही. 56वा श्लोकाचा असणारा उपोद्घात या ठिकाणी आरंभ केला. आचार्य म्हणतात 56व्या श्लोकामध्ये का स्वकर्मणा भगवतः अभ्यर्जना भक्तियोगस्य सिद्ध प्राप्ती हे फलम ज्ञाननिष्ठा योग्यता तन्निमित्ता ज्ञाननिष्ठा मोक्षफलावसानः स भगवद्भक्तियोग अधुना स्तूयते शास्त्र उपसंहार प्रकरणे शास्त्रार्थ निश्चय दार्ढ्याय. आणि म्हणून तर मग ज्ञाननिष्ठेनेच म्हणजे अशा प्रकारे आता या ठिकाणी पुन्हा दुसरा आरंभ करतायत. दुसरा आरंभ काय म्हणतायत दुसरा एका पक्षामध्ये की जर का तर मग ज्ञाननिष्ठेनेच मोक्ष संभवत असल्यामुळे कर्मनुष्ठानाची सिद्धी नाही अशी आकांक्षा घेऊन सांगतात. ज्ञानानेच जर मोक्ष होतोय मग कशाला बाकी हे सगळी कर्मविर्म करत बसायचं.
गहना कर्मणोगती, ही कर्माची गती अत्यंत गहन आहे. सकाळी उठा, स्नान, संध्या, पूजा, सगळी कर्म जे आहे कर्म क्लेशदायकच आहे. कुठलंच कर्म शास्त्रीय असो किंवा तुमचं लौकिक असो, व्यावहारिक असो, काम करायचं म्हणजे माणसाला कंटाळा. पण सगळी जी कर्म आहे ती कर्म कंटाळवानीच आहे. मग इथे सुद्धा ज्ञानानेच जर मोक्ष प्राप्त होत असतं तर ज्ञानच प्राप्त करू. मग कर्मविर्म सगळे जे काय तुम्ही सांगितलं, नित्य नैमित्तिक काम या प्रायश्चित्त, सकाळी उठवा, उत्ता अगदी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करा, हे करा, पूजा, काय जे जे काय सांगितलं, त्यानंतर अग्निहोत्र आदी करा, हे करा, म्हणजे जे काही सगळं सांगितलेलं आहे कर्मानुष्ठान, हे सर्व जे कर्मानुष्ठान काय उपयोगाचं? मग न ज्ञानानेच जर मोक्ष प्राप्त करत होत असेल तर मग ज्ञानच प्राप्त करून मोक्ष करू. काय कशासाठी ते कर्मयोगाचं सगळं अनुष्ठान करत राहायचं, त्याचा काय उपयोग? ते या ठिकाणी शंका घेतात, ते सांगतात. तर मग ज्ञाननिष्ठेनेच मोक्ष संभवत असल्यामुळे कर्मानुष्ठानाची सिद्धी होत नाही अशी आशंका. मग कर्मानुष्ठानाचा उपयोग काय? कशासाठी ही सगळी कर्म करायची ही अशी आकांक्षा घेतल्यानंतर, त्याच्यानंतर अशा प्रकारची आशंका घेतल्यानंतर त्यावर सांगतात, स्वकर्माने भगवंताचे अभ्यर्चन पूजन करणे या भक्तियोगाची सिद्धिप्राप्ती म्हणजे फल ज्ञाननिष्ठ योग्यता. उत्तर दिले आहे. अत्यंत मग का कर्म करायची, हे सगळं का करायचं असं आपल्या बऱ्याचदा मनामध्ये येतं की ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे सगळं चिंतन, श्रवण, मनन, तप, जप, हे सगळं जे काय सांगितलेलं आहे हे अनुष्ठानं, हे सगळं कशासाठी करायचं ते त्याचं उत्तर दिलं. तेच उत्तर या ठिकाणी स्वकर्मणा भगवंताचे अभ्यर्चन पूजन म्हणजे स्वतःच्या कर्माने काय करायचं? भगवंताचं अभ्यर्चन पूजन करणे. मग त्या अशा प्रकारे केलेल्या त्या भगवंताचं अभ्यर्चन पूजन या भक्तियोगाने सिद्धिप्राप्ती, त्या भक्तियोगाच्या अनुषंगाने सिद्धिप्राप्त म्हणजे ज्ञाननिष्ठ योग्यता आहे. त्याच्या अनुषंगाने ज्ञानासाठी जे अधिकारित्व जे आहे ते अधिकारित्व त्याला प्राप्त. लगेच कोण तो ज्ञानी बनत नाही. त्या अधिकारित्व प्राप्त होण्यासाठी जसं काल सांगितलं कुठलीही डिग्री मिळाल्यानंतर CA असेल, काही असेल, जो कोणी होईल, डॉक्टर होईल, ते मिळण्याकरता काय पहिल्यांदा मॉन्टेसरी KG तुमचं जे जे काय आहे बालवाडी वगैरे करत, पहिली, दुसरी, तिसरी, 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा करत करत तिथपर्यंत जायचं. तेव्हा ती शेवटची त्याला डिग्री मिळणार आहे. तिला काय डायरेक्ट मिळणार आहे की नाही, त्यासाठी या सगळ्या पायऱ्या पास करून जायचं. तसं ज्ञाननिष्ठा जरी प्राप्त करायची असेल तरी ती ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी हे सगळा जो मार्ग सांगितलेला आहे, भक्ती मार्ग, कर्म मार्ग जो काय आहे, बाकीचे सगळे जे काही योग सांगितलेले आहे, कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, हे सगळे योग काय आहे त्याला पूरक आहेत. या सगळ्यांच्या द्वारे कारण का लगेच सगळं सोडून बसा म्हणल्यानंतर कुणीही बसू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, कर्म सोडून लगेच ध्यान अवस्थेमध्ये बसा रे बसा असं आत्ता जरी मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही सुद्धा ध्यान अवस्थेमध्ये फार तर एक अर्धा पाऊण तास बसाल, 1 तास बसाल, परंतु आज दिवसभर 12 तास ध्यानच करायचं, दुसरं काही करायचं जमेल का? नाही, कारण कर्माकडेच साहजिक प्रवृत्ती आहे. मग अशा त्याच कर्माच्या द्वारे मग ती कर्म जर करायची झाली तर काय करा? ईश्वरार्पण बुद्ध्या तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्म करा. त्या सत्कर्माच्या अनुषंगाने चित्तशुद्धी, आणि चित्तशुद्धी एकदा झाल्यानंतर उत्तमा सहजावस्था, उत्तम जी सहजावस्था आहे तर काही करायची त्याला गरज पडत. मन उन्मनी भावाला काही न करता बसल्या बसल्या एकदा चित्तशुद्ध असेल तर मन उन्मनी भावाला जाण्यासाठी काही वेळ नाही, तो बसला कीच त्या क्षणीच ते म्हणून मनी भावाला जाईल असं म्हणा. अशा प्रकारे म्हणून ती ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्त करण्याकरिता म्हणून हे सगळा जो आहे खालचा उपद्व्याप, कर्म, भक्ती, ध्यान हे सगळं त्या करता आहे म्हणून सांगितलं. म्हणून भक्तियोगाची सिद्धिप्राप्ती म्हणजे फल म्हणजे ज्ञाननिष्ठ योग्यता आहे. ज्ञाननिष्ठ योग्यतेच्या निमित्ताने मोक्ष या फलामध्ये पर्यावसन पावणारी ज्ञाननिष्ठा सिद्ध होते. असा ज्ञाननिष्ठा योग्यता देणाऱ्या भगवत भक्तियोगाची आता शास्त्रार्थाच्या उपसंहार प्रकरणार्थार्थ शास्त्रार्थाचा निश्चय दृढ करण्याची स्तुती केली जाते. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून कशासाठी हे बाकी सर्व कर्म भक्तियोगाची, म्हणून भक्तियोगाची जी स्तुती आहे ती भक्तियोगाची स्तुती त्याकरता केली जाते की ज्ञाननिष्ठे जे आहे, ज्ञाननिष्ठा प्राप्त होण्याकरिता जी पहिली पायरी जी आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे जे काय आहे अष्टांग योग पद्धती जी पहिली पायरी जी आहे त्याप्रमाणेच ते सुद्धा ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी पहिली जी पायरी देवाची याद्वारे उभा क्षणभरी माऊली म्हणतात
देवाच्या दारामध्ये पहिल्यांदा जाऊन तिथं क्षणभर उभं राहिलं पाहिजे, परमेश्वराची भक्ती केली पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढच्या पायऱ्या. आणि म्हणून अशा प्रकारे त्या भक्तीची, त्या भक्तिमार्गाच्या प्रकरणाचा उपसंहार करण्याकरिता आता शेवट चालू आहे. म्हणून त्या भक्तियोगाची आता शास्त्राच्या उपसंहार प्रकरणात शास्त्रार्थाचा निश्चय दृढ करण्यासाठी कणाची भगवत भक्तियोगाची स्तुती केली जाते. या ठिकाणी आता भगवत भक्तियोग जो आहे त्याची या ठिकाणी आता स्तुती केली जाते. आणि म्हणून काय म्हणतात 56व्या श्लोकामध्ये म्हणतात, सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. सर्व कर्माणि सदा काय करा, कुर्वाणो सगळी कर्म करत असताना, परंतु कसं मद्व्यपाश्रय. मद्व्यपाश्रय म्हणजे माझ्या ठिकाणी ज्याने आपली संपूर्ण वृत्ती अर्पण केलेली आहे. कर्म करत असताना जी वृत्ती आहे, जसं आई कायम मी आता उदाहरण देतो की जरी आई घरामध्ये सर्व जरी कर्म करत असली, स्वयंपाक करेल, कपडे धुवेल, हे करेल ते करेल, तरी तिचं जे चित्त जे आहे ते त्या पाळण्यामध्ये असणारं लहान 1 वर्षाचं जे बाळ आहे, 6 महिन्याचं जे बाळ आहे, जसं तिच्या अंतःकरणाचा ओढा किंवा तिचा अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती कुठे आहे, त्या पाळण्याकडेच आहे, तिचं लक्ष तिकडेच आहे. म्हणून त्या आपण लहान बाळांच्या पायामध्ये आपण काय करतो, पैजण घालतो. म्हणजे थोडा पाय हातामध्ये पण ते घुंगराचं पैजण घालतो आपण. का थोडं जरी हल्लं तरी काय होतं, आईच्या लक्षात जरा हल्ला मग उठला का, म्हणजे काम सगळं करते, परंतु अंतःकरणाची वृत्ती कुठे लागली आहे, त्या लहान मुलामध्ये. तसंच आहे इथं सर्व कर्म करत असताना हा जो ज्ञानी आहे, हा जो भक्त आहे, याची वृत्ती कुठे आहे, त्याची वृत्ती मद्व्यपाश्रय. मद्व्यपाश्रय म्हणजे भगवंतामध्ये त्याने आपली वृत्ती संपूर्ण अर्पण केलेली आहे. भगवंतच प्राप्त करतात, भगवंताच्या व्यतिरिक्त त्यांनी काही प्राप्त करून घ्यायचं नाही, अशा प्रकारची धारणा करून तो काय करतो, सर्व कर्म आणि सदा कुर्वाण. ही सगळी कर्म तो करत आहे माझ्या ठिकाणी ज्याने आपली संपूर्ण वृत्ती काय केली, अर्पली आहे. आणि ज्याने काय केलं आहे, नंतर व्यपाश्रय म्हणजे ज्याने केवळ माझाच भगवंताचाच परमेश्वरच आहे, भगवंताचाच काय केला, आश्रय केलेला आहे, असा तो ज्ञानी काय करतो, सर्व कर्म आणि सर्व त्याची जी विहित कर्म आहे, नित्य नैमित्तिक शास्त्राने कर्म सांगितलेले आहे, ती सर्वच्या सर्व कर्म आणि काय सदा कुर्वण आपली नेहमी करत, ती नित्य नैमित्तिक काम या प्रायश्चित्त आदी जी जी शास्त्राने चतुर्विध कर्माने सांगितले सर्व कर्म करत करत काय करतो तो, मग त्यानंतर तो मत्प्रसादात अशा प्रकारे वृत्ती भगवंतावर ठेवून परमेश्वरच आहे, परमेश्वर प्रीत्यर्थम पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छ. परमेश्वरासाठी अर्पण करण्याची असणारी भावना, त्या भावनेने ती सर्व करत असताना काय हो, मत प्रसादात अवाप्नोती. परमेश्वराची कृपा त्याच्यावर निश्चितपणे होती. आणि अशा प्रकारे परमेश्वराची कृपा त्याच्यावर झाली. मत प्रसादात म्हणजे परमेश्वराच्या प्रसादामुळे तो काय करतो, आपनोती शाश्वतम पदम अव्ययम. जे असणारं ते पद कोणतं, शाश्वत पद जे आहे, नित्य जे आहे असणारं, निर्विकार जे पद आहे, असणारं अक्षय पद जे आहे, त्या अक्षय पदाला तो काय करतो, प्राप्त करतो. कोणामुळे, मत प्रसादात परमेश्वराच्या कृपेमुळे. काय म्हणतात आचार्य, सर्व कर्माणि ती सर्व कर्माणि अपि प्रयुद्धानि अपि सदा कुर्वाणः अनुष्ठिष्ठन् मद्व्यपाश्रयाहं वासुदेव ईश्वरः व्यपाश्रयो व्यपाश्रयणं यस्य सः मद्व्यपाश्रया मय अर्पित सर्वभाव इत्यर्थः सोऽपि मत्प्रसादात् मम ईश्वरस्य प्रसादात् आप्नोति शाश्वतं नित्यं वैष्णवं पदम् अव्ययम्. हा श्लोक काय, हा श्लोक आहे, हा श्लोक ईश्वर आराधन स्तुतीपर असल्यामुळे या श्लोकाच्या द्वारे काय केलं, ईश्वर आराधन स्तुतीपर, ईश्वराची आराधना केल्यानंतर परमेश्वराचं पूजन नित्य नैमित्यादी कर्म ही केल्यानंतर म्हणून त्याच्या स्तुतीपर असल्यामुळे सर्व कर्म म्हणजे प्रतिसिद्ध कर्म ही सतत करणारा इतर सुद्धा कर्म काय जे आहे सर्व कर्म या ठिकाणी घेतलेली, नित्य नैमित्तिक आदी व्यतिरिक्त जी काय कर्म आहे ती सर्व कर्म सतत करणारा मद्व्यपाश्रया म्हणजे मी वासुदेव ईश्वर ज्याचा व्यपाश्रय आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी ज्याने सर्वात्म भाव अर्पलेला आहे, ती काय त्याच्या अंतःकरणाची वृत्ती परमेश्वराला अनन्य भावाने शरण गेलेला आहे. अलग की बस आता तुम्हीच आहे. त्या ठिकाणी द्रौपदी असेल, आता गजेंद्र असेल, गजेंद्र मोक्ष सूत्रामध्ये सगळे गेल्यानंतर आता काय म्हणतोय की सगळे गेले, परिवार गेला, जे माझे होते ते गेले,
मुलं गेली, सगळं गेले, आणि आता हा मगर काय करतोय, तो नक्क जो आहे तो आणखी खाली खाली खोल सरोवरात घेऊन चालला. मग अशा परिस्थितीमध्ये मग आता काय झालं, अशा परिस्थितीमध्ये काही नाही, भगवंत आता तुम्हीच आहात, वास बाकी कोणी नाही. अशा भावनेने मग काय त्यामध्ये असणारं ते पद्मकमल काय करतो, आपल्या सोंडेमध्ये घेऊन अनन्य भावाने बास की आता वास बाकी काही नाही, तुम्हीच आहेत, तुमच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही, अशा अनन्य भावाने परमेश्वरासाठी काय करतो, तो त्यास अर्पित करतो. क्षणी भगवंत त्या ठिकाणी प्रकट होतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, अशा प्रकारे म्हणजे माझ्या ठिकाणी ज्याने सर्वात्म भाव अर्पला, सर्वात्म आपला भाव अजून परमेश्वरामध्ये सर्वात्म नाही. आम्ही काय करतो, परमेश्वराची भक्ती सगळे करतोय, परंतु कशी करतोय, हातचा राखून मला हे मिळलं पाहिजे, मला ते मिळलं पाहिजे. साधू संत महात्म्यांचे सर्वात्म भावाने परमेश्वरच आहे, बाकी काही नाही, अशा प्रकारे ती भक्ती आहे. पण त्यांच्यासाठी ज्या ज्या वेळेस त्यांनी त्याचा धावा केला त्या वेळेस तो त्या ठिकाणी आला, त्यांचं रक्षण केलं. म्हणून अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी सुद्धा सांगितलं काय, सर्वात्म भाव अर्पिला आहे असा भावार्थ आहे. तोही माझ्या प्रसादामुळे शाश्वत दिव्य अव्यय वैष्णवपदाला प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे सर्वात्म भाव परमेश्वराला अर्पण करून ज्यावेळेस आपण हे सर्व कर्म करू, त्यावेळेस निश्चितपणे परमेश्वराच्याच कृपा प्रसादाने आपण त्या परमेश्वराचं असणारे जे परमस्थान वैष्णवपद जे आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं, ते परमेश्वराचं परमधाम आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे ज्या अर्थी परमेश्वराच्या प्रसादाचे असे महात्म्य आहे, त्या अर्थी त्याच्या अनुष्ठानासाठी तू प्रयत्न करावा. आणि म्हणून तू काय केलं पाहिजे, त्या परमेश्वराचं अशा प्रकारे महात्म्य, परमेश्वराच्या कृपा प्रसादाचा, परमेश्वराची कृपा झाल्यानंतर काय तो स्वरूप येतो. परमेश्वर म्हणतो दुसरं तुला काही देत नाही, मी माझं स्वरूपच देतो तुला, मग अजून काय पाहिजे त्यापेक्षा आपल्याला. मग अशा प्रकारे ज्या ज्या अर्थी परमेश्वराच्या प्रसादाचे हे महात्म्य, दुसरं तू बाकी काय तुला आणखी कुठनं काहीतरी देतो, हे देतो, ते तर काही नाही, माझं स्वरूपच चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगतम नैव मुक्तिर्नयः चिदानंद रूप शिवोहम. सच्चिदानंद असणारं जे माझे स्वरूप आहे, ते स्वरूपच मी तुला देऊन टाकतो, अजून दुसरं तुला काय करू. म्हणजे अशा प्रकारे असणारं ते परमेश्वराचा प्रसादाचं महात्म्य, ते महात्म्य असल्यामुळे काय, म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वर प्राप्तीसाठी त्याचं अनुष्ठान करण्यासाठी काय केला पाहिजे, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. ते सांगण्याचा प्रयत्न 57व्या श्लोकामध्ये करतायत. काय म्हणतात, चेतसा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्तरः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. चेतसा सर्व कर्माणि, चेतसा म्हणजे विवेक बुद्धीने, चेतसा काय केलं पाहिजे, मग सर्व कर्माणी म्हणजे सर्व कर्म काय केलं पाहिजे, चेतसा विवेक बुद्धीने, मयि सन्न्यस्य मत्परः मद ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करून. ही जी कर्म करत आहे ती काय, ती अत्यंत विवेक बुद्धीने, म्हणून त्या ठिकाणी विवेक सांगितला पाहिजे. साधन चतुष्टय संपत्ती जी आहे, साधन चतुष्टय संपत्तीमध्ये काय सांगितलं, विवेक नित्यादित्य वस्तू विवेक, नित्य वस्तू एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्त सर्वम अनित्यम सांगितलं. राहणारं जे आहे ते राहणारं घेतलं पाहिजे, तद्व्यतिरिक्त सर्वम अनित्यम, त्या व्यतिरिक्त जे ब्रह्मतत्व जे आहे, परमेश्वराचं तत्व आहे, तेवढं एकच या संपूर्ण जगतामध्ये राहणार आहे, म्हणजे शाश्वत स्वरूपाचं. विवेक म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, डोकं आपण जरा डोकं वापर, तुला कळत नाही का याच्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे, हां तुला कळलं नाही. आपण एखाद्याला समजा भांडणं झालं, एखाद्याने चुकीचा निर्णय काय घेतला, तुला डोकं आहे का नाही म्हणतो, मग डोकं वापर की जरा, यातलं काय पाहिजे हे तुला लक्षात आलं पाहिजे. तसं या ठिकाणी पण विवेक केला पाहिजे, काय राहणार आहे, जे राहणार आहे ती वस्तू घेतली पाहिजे. जे जाणारच आहे, संसार कितीही तुम्ही करा, संसार कधीही तुमच्याबरोबर येणार नाही. परमेश्वर नित्य तुमच्याबरोबर कायम राहणारच आहे, तो कुठेही जाणार नाही. म्हणजे नित्य वस्तू जी राहणारी आहे तिलाच प्राप्त करून घ्या ना. जो अनित्य संसार कितीही प्राप्त केला तर तो तुम्हाला सोडूनच चालला आहे. क्षणाक्षणाने कितीही तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तो काय करतो, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति कथा पुनर्दिवसा कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलं जीवितं तस्मान् मां शरणागतं त्वं रक्ष रक्ष अधुना आयुर्नश्यति पश्यतां प्रतिक्षणम म्हणताय त्या ठिकाणी आचार्य की हे आयु जे आहे हे काय प्रत्येक क्षणाक्षणाने काय करतो आपण मृत्यूच्या मुखामध्ये जातो. याति क्षयम यौवनम मी तरुण आहे मी यौवन आहे हे मला जे आहे हे काय याति क्षयम यौवन क्षणाक्षणाने कमी कमी होतं. प्रत्यायांती पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः काल जो आहे हा काल काय करतोय सगळ्या जगाला काय करतोय भक्षण करत चाललेला आहे. कालो जगद्भक्षक कसा प्रत्यायांती पुनर्न दिवसा हा दिवस एकदा गेला रे गेला की हा दिवस तुम्हाला पुन्हा येणार नाही. म्हणून काय करतो म्हणून त्या ठिकाणी भगवंत 11व्या अध्यायामध्ये कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृत्त्यांचा नाशच करायला आलो. तो काल जो आहे हा काय करतो प्रत्यायांती पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षक काल जो आहे हा संपूर्ण जगताला काय करतोय एकाला नाही संपूर्ण जगाचं भक्षण करत 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 पुढे निघालं. लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला ज्या पैशासाठी आम्ही सर्वत्र फिरतोय हे करतोय ते करतोय तो पैसा कसा आहे ती लक्ष्मी कशी आहे तरंग भंग चपला अत्यंत चंचल आहे. ती कधी एका ठिकाणी किती ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते एका ठिकाणी कधीच राहत नाही. तरंग भंग चपला आणि हे जीवन कसं आहे विद्युत चलम जीवित ज्याप्रमाणे आता पावसाळ्यामध्ये विद्युत ज्यावेळेस चमकते आकाशामध्ये वीज ज्याप्रमाणे चमकते किती वेळ एक क्षणामात्र फक्त तो स्पार्क तिथं होतो आणि आपल्याला दिसतो तोपर्यंत ती नष्ट होते. तसं आयुष्य आपल्याला वाटतं आम्ही जगलो एवढे जगलो तेवढे वास्तविक नाहीच आहे. ज्यावेळेस ना वयाच्या उत्तरार्धामध्ये येतो उतार वयामध्ये येतो आपण ज्यावेळेस सिंहावलोकन पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कळतं आपण काही नाही इतके वर्ष गेले विद्युच्चलम जीवतम. म्हणून काय केलं पाहिजे तस्मान माम शरणागतम त्वम अधुना हे भगवंता काय सगळं असंच रे नाशवान म्हणून काय करतोय मी अनन्य भावाने तस्मान माम शरणागतम त्वम रक्ष म्हणतोय भगवंता काय कर माझी रक्षा कर. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून काय त्यासाठी विवेक बुद्धी चेतसा म्हणजे त्या म्हणून त्या ठिकाणी विवेक पहिला सांगितला आणि त्या काय राहणार आहे जे राहणार आहे ती वस्तू घेतली पाहिजे. आणि म्हणून सांगितलं सर्व कर्म काय सांगितलं चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः भगवंतामध्ये अर्पण करून काय कर बुद्धियोगम उपाश्रित्य बुद्धियोग जो आहे बुद्धियोगाचा आश्रय करून बुद्धियोग कोणता नित्य वस्तू विवेक असणारा बुद्धियोग जो आहे त्याचा आश्रय करून काय कर माझ्या ठिकाणी मच्चित्त सततम भव परमेश्वरामध्येच काय कर आपलं जे चित्त आहे हे चित्त त्या परमेश्वरामध्ये स्थापन कर. काय म्हणतात आचार्य चेतसा इति चेतसा विवेक बुद्ध्या सर्व कर्माणि दृष्टार्थानि मयि ईश्वरे सन्न्यस्य यत् करोषि यदश्नासि इत्यादि न्यायेन काय इति उक्त न्यायेन मत्परः अहं वासुदेवः परः यस्य तवत्सः त्वं मत्परः सन् मय्यर्पित सर्वात्मना भावः बुद्धियोगं समाहित बुद्धित्वं बुद्धियोगः तं बुद्धियोगम् उपाश्रय अनन्यशरणत्वं मच्चित्तः मयि एव चित्तं यस्य तव स त्वं मच्चित्तः सततं सर्वदा भव. म्हणजे अशा प्रकारे काय करा म्हणतात आचार्य मनाने म्हणजे विवेक बुद्धीने जी बुद्धी विवेकी आहे त्या विवेक बुद्धीने काय कर तर विवेक बुद्धीने दृष्टफल देणारी व अदृष्ट फल देणारी सर्व कर्मे दृष्ट आणि अदृष्ट फल देणारी फल काही दृष्ट लगेच फल देणारी आहेत काही अदृष्ट फल देणार म्हणजे नंतर काही कालाने आता त्याची व्याख्या आता पुन्हा बराच वेळ जाईल राहू द्या. मनाने म्हणजे विवेक बुद्धीने दृष्ट फल देणारे आणि अदृष्ट फल देणारे सर्व कर्मेमध्ये ईश्वराच्या ठिकाणी जी काही कर्म तू करतोस यत करोशी यदश्नासी यत ज्योसी ददासी यत तपस्यसी वांते तत्पुरुष्व मदर्पणम जे काय करतोयस ते सर्वच्या सर्व तू काय कर मलाच अर्पण कर. तेच या ठिकाणी सांगितलं त्या या श्लोकांना 9व्या अध्यायामधला 27वा श्लोक येतो यत करोशी यदश्नासी या न्यायाने परमेश्वरामध्येच अर्पित करून काय कर्म मत्पर म्हणजे मी वासुदेव ज्या तुला परश्रेष्ठ आहे मी सर्वश्रेष्ठ आहे अशा भावनेने मी वासुदेव ज्या तुला श्रेष्ठ आहे तो मत्पर होऊन बुद्धियोगाच्या ठिकाणी बुद्धी समाहित करणे हा बुद्धियोग आहे. बुद्धी समाहित म्हणजे त्या वासुदेवावर बुद्धी काय केली पाहिजे स्थिर झाली पाहिजे.
बुद्धीमध्ये चांचल्य असेल तर काही उपयोग नाही. मध्ये काय तुम्हाला सारखं इकडे जा तिकडे जाच करायला लागेल. म्हणून बुद्धी कुठे स्थिर केली पाहिजे? त्या वासुदेवावर स्थिर केलेली पाहिजे. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. बुद्धियोगाच्या ठिकाणी बुद्धी समाहित करणे हाच बुद्धियोग. त्याचा आश्रय घेऊन काय कर? अनन्य शरण जाऊन काय कर? मग चित्त माझ्या ठिकाणी ज्या तुझे चित्त आहे तो मच्चित्त सर्वदा हो. म्हणजे परमेश्वरामध्येच काय कर? तू चित्त ठेवणारा हो. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस परमेश्वरामध्ये चित्त ठेवशील त्यावेळेस काय होईल? मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत्तमहंकार न श्रोष्यसी विनंक्षसी. अशा प्रकारे ज्यावेळेस तू काय करेल? मच्चित्त माझ्या ठिकाणी काय करेल? चित्त काय करशील? तू लावशील. आणि मत्प्रसादात म्हणजे माझ्या कृपामुळे काय करशील? तर सर्व दुर्गाणी दुर्गाणी म्हणजे काय? तर संसाराला कारण होणाऱ्या अज्ञानादी सर्व निमित्तांना ज्यावेळेस तुझं चित्त माझ्यावर होईल तर माझ्या ठिकाणीच तू चित्त केंद्रित करशील त्यावेळेस काय होईल? तर त्यावेळेस संसाराला कारण होणाऱ्या अज्ञात आदी सर्व निमित्तांना तू काय? संसाराचे कारणीभूत जे काय आहे त्या सर्वांना तू काय करशील? म्हणजे संसारामध्ये उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींना तू काय करशील? तारून पुढे जाशील. निश्चितपणे तारशील. त्यांचे उल्लंघन करून जा. संसाराची जी विघ्न आहे, सांसारिक विघ्न कोणतीच तुला तुझ्या जीवनामध्ये येणार नाही. कधी? ज्यावेळेस चित्त तू माझ्यावर ठेवशील त्यावेळेस तुला कोणतीच संसार विघ्न येणार नाही. आणि तू त्या सर्वांना पार करून काय करशील? पुढे जाशील. परंतु आता म्हणजे जर बदललास तर काय होईल? परंतु जर तू अहंकार न शोषसी विनंक्षसी. आणि परंतु तू जर काय केलंस? परंतु तू अहंकारामुळे अभिमानामुळे माझं ऐकलं नाहीस तर काय? विनंक्षती म्हणजे विनाश पावशील. अशा प्रकारे माझ्यामध्ये चित्त ठेवून माझं ऐकलंस तर निश्चितपणे हा संसार पार करशील. आणि माझं ऐकलं नाहीस तर काय होईल? तू स्वतःच नाश करून घेशील. मच्चित्ता इति मच्चित्ता सर्व दुर्गाणी सर्वाणी दुस्तरणाने संसार हेतु जातानि मनप्रसादात तरिष्यसि अतिक्रमिष्यसि अतच्चेत यदि त्वं मदुक्तम् अहंकारद पंडितः अहमिति न शोषसी न ग्रहिष्यसि ततः त्वं विनंक्षसी न विनाशं गमिष्यसि. मच्चित्त झालेला म्हणजेच काय? परमेश्वरामध्ये आता चित्त आहे असा जो मच्चित्त झालेला तू सर्व दुर्गा म्हणजे सर्व दुस्तर संसार कारणांना, संसाराची जी कारणं आहेत दुस्तर त्या सर्व संसार कारणांना माझ्या अनुग्रहाने तरशील. आणि माझ्या परमेश्वराच्या कृपास्थाने काय करशील? त्या सगळ्यावर तू काय करशील? मात करून पुढे जाशील. त्यांचे उल्लंघन करून जाशील. परंतु असे असूनही तू जर मी पंडित आहे अशा अभिमानाने मी सांगितलेला समजा ऐकलं नाहीस, अरे मी पंडित आहे, मी मेधावी आहे असं समजून मी जे सांगितलेलं आहे ते ऐकलं नाहीस तर काय होशील? तर स्वतःचा नाश करून घेशील. म्हणजे परमेश्वराचं जर ऐकलंस तर स्वतःचा उद्धार, नाही ऐकलं तर स्वतःचा तू नाश करून घेशील. इदं च त्वया न मंतव्यम स्वतंत्र अहम किमर्थम परोक्तम करिष्यामी इति. मी स्वतंत्र आहे, दुसऱ्याने सांगितलेले काय करू असे तू म्हणत असशील की मी स्वतंत्र आहे, मी कशाला परमेश्वराचं काय ऐकायचं आहे असं तुझं म्हणत घेशील तर काय होईल? तर यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्याईश्च व्यवसायस्ते प्रकृतीं स्वाम नियोक्षती. सांगितले की अशा प्रकारे तू अहंकाराचा आश्रय करून यदहंकार आश्रित्य अहंकाराचा आश्रय करून काय त्या ठिकाणी आता काय म्हणतोस तू? मी लढणार नाही, मी कशाला लढू? अशा प्रकारे अहंकाराचा आश्रय करून तू काय मी लढणार नाही असे जे तू समजत आहेस, तू म्हणतो आहेस, हा तुझा काय मिथ्या व्यवसाय. हा मिथ्या एषा तव व्यवसाय. व्यवसाय म्हणजे तुझा खोटा निश्चय, हा वास्तविक नाही. कारण का? तर तुझा प्रकृती ही तुझा क्षत्रिय स्वभाव तुला युद्ध करण्यास लावेल. प्रकृती स्वाम नियोक्षती. किती जरी तू म्हणशील मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही, युद्धाने मला काय करायचं आहे असं किती जरी तू म्हटलास तरी सुद्धा ज्या क्षणी हे सगळे ढोल नगारे वाजायला पुन्हा सुरुवात होईल त्याच वेळी काय होईल? प्रकृती स्वाम नियोक्षती. किती जरी तू म्हटला मी करणार नाही आणि तू शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझी ती प्रकृती म्हणजे तुझा जो स्वभाव आहे
तो स्वभाव तुला पुन्हा हे युद्ध करण्यास भागच पाडेल. अहंकार आश्रित्य यदा अहंकार येते यदि चेत् त्वम् अहंकारम आश्रित्य न योत्स्येति न युद्धं करिष्यामीति मन्यसे चिन्तयसि निश्चयं करोषि मिथ्या एव व्यवसायः निश्चितं ते तव यस्मात् प्रकृतिः क्षत्रिय स्वभावं त्वां नियोक्ष्यते. आणि म्हणजे अशा प्रकारे आणि जो तू अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे समजत आहे, चिंतन करीत आहे, हा तुझा निश्चय आग्रह मिथ्या स्वरूपाचा आहे. कारण का तर तुझी प्रकृती म्हणजे तुझा क्षत्रिय स्वभाव तुला युद्धामध्ये निश्चितपणे काय करेल, नियुक्त करेल. किती म्हणशील की नाही करणार, परंतु तुझा स्वभाव, हा स्वभाव शेवटी काय करणार, हा स्वभाव तुला त्या ठिकाणी घेऊनच जाणार. म्हणजे अशा प्रकारे मुका तो स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यसी वशोपी. की अशा प्रकारे म्हणून काय हे कौंतेय काय कर, स्वभावजेन स्वेन कर्मणा, काय स्वभावजन्य अशा आपल्या कर्माने तुझा जो स्वभाव आहे, तुझा कोणता स्वभाव आहे, क्षत्रियांचा असणारा जो स्वभाव, स्वकर्तव्य अत्यंत बद्ध झालेला तू वास्तविकपणे काय तुझ्या स्वभावजन्य असल्या आपल्या कर्माने स्वकर्तव्याने अत्यंत बद्ध झालेला तू काय झालाय, परंतु तू मोहात अविवेकामुळे काय झालेला आहे, यत कर्तुम न इच्छसी, जे करण्याची इच्छा करत नाही ते युद्ध सुद्धा तू काय अवशापी स्वभाववश होऊन करशील. यद्यपि तुझ्या मनामध्ये इच्छा नसली तरी तुझ्या स्वभावाच्या अनुकूल तुझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अनुषंगाने शेवटी कितीही काही झालं तरी ते त्या अहंकाराचा किंवा या ठिकाणी असणारा जो विवेक आहे या विवेकाला दूर करून स्वभावाच्या प्रकृतीच्या अनुषंगाने तू ते युद्ध करण्यास शेवटी प्रवृत्त होशील. स्वभावजेन शौर्यादि यथोक्तेन कौन्तेय निबद्ध निश्चयेन बद्धास्वेन आत्मयेन कर्मणा कर्तुम न इच्छसि यत् कर्ममोहात् अविवेकातः करिष्यसा अवशापि परावशा एव तत् कर्म. हे अर्जुन काय शौर्य तेज ते म्हणजे क्षत्रियांची असणारी कर्म त्या ठिकाणी सांगितली. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धेच अपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजन सांगितलं. ही असणारी क्षत्रिय कर्म, त्या कर्मांच्या अनुषंगाने तू काय करशील तर त्या क्षत्रिय कर्मानुसार पूर्वी निर्दिष्ट केलेल्या तुझा असणारा स्वभाव जो क्षत्रिय आहे त्या अनुषंगाने आपला स्वभाव म्हणजेच काय जन्माबरोबर उत्पन्न झालेल्या कर्माने ज्या अर्थी तू निश्चितपणे बद्ध झालेला आहेस तो तुझा स्वभाव आहे. वास्तविक मूळ स्वभाव तुझा तोच आहे, परंतु आता इथे काय झालाय, अविवेक झालाय तुझ्या बुद्धीवर आणि म्हणून म्हणतोय तू मी हे युद्ध करणार नाही. परंतु ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस निश्चितपणे बद्ध झालेला आहेस त्या अर्थी अविवेकामुळे तू कर्म करण्याची इच्छा करीत नाहीस, परंतु ते कर्म म्हणजे तुझं जे स्वभावाचं असणारे कर्म परवश होऊन तुला करावेच लागेल. अलग लक्षात तुझी जी प्रकृतीच्या अनुषंगाने तुझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अनुषंगाने आता जरी अविवेकामुळे तू कर्म करण्यापासून थोडा दूर जरी झालेला असला तरी ज्यावेळेस वेळ येईल त्या क्षत्रियोचित असणारं तुझं जे कर्मयुद्ध ते तुला करावेच लागेल. कारण का ज्या अर्थी काय तर ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. परमेश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये जे आहे त्याचं असणारं विशेष असणारं व्याख्या आता उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.